नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची सामान्य विज्ञान या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे. तुम्हाला जर 7वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 7वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न. आपण उत्तरांसहित वाचू. पहिले विधान, वातावरणातील वायूंमुळे सूर्यप्रकाशातील निळ्या रंगाचे विकिरण सर्वाधिक होते. क पर्याय बरोबर आहे. दुसरे विधान, बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचे प्रमुख धातूक आहे. त्याचा अ पर्याय बरोबर आहे. तिसरे विधान, प्रतिकर्षण ही चुंबकत्वाची खरी कसोटी आहे. अ पर्याय बरोबर आहे. 4, ध्वनीची वारंवारता हर्ट्झमध्ये मोजतात. ब पर्याय बरोबर आहे. आणि 5वे विधान आहे, दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते, त्या रेषेला क्षितिज म्हणतात. त्याचा ब पर्याय बरोबर आहे. प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. पहिला प्रश्न आहे, विसंगत घटक ओळखा. लाकूड, सिमेंट, टूथपेस्ट, साबण या गटातील विसंगत घटक आहे लाकूड. दुसरा प्रश्न, सत्य असत्य ते लिहा. वस्तूच्या कंपनामुळे ध्वनी निर्माण होतो. हे विधान सत्य आहे. तिसरा प्रश्न, एका शब्दात उत्तर लिहा. पेशीचे ऊर्जा निर्मिती केंद्र कोणते? तंतुकणिका. आणि चौथा प्रश्न, दातांचे प्रकार चौकट पूर्ण करा. पहा त्या ठिकाणीच उत्तर दिले गेलेले आहे. पटाशीचे दात, सुळे, उपदात, दाढा. 5वा प्रश्न, उदाहरण लिहा. संमिश्रे. त्या ठिकाणी मी व्याख्या पण लिहिलेली आहे, तुम्ही फक्त उदाहरण लिहायचे आहे. पोलाद, पित्तळ, स्टेनलेस स्टील. प्रश्न पहिल्यातील क प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. 5 गुणांसाठी आहे. 1, होकायंत्र, सूची चुंबक. 2, कपाटाचे दार, चुंबक. 3, प्रतिकर्षण, त्याचा घ पर्याय आहे सजातीय ध्रुव. 4, चुंबकीय ध्रुव, त्याचा क पर्याय बरोबर आहे सर्वाधिक चुंबकीय बल. आणि 5, आकर्षण, त्याचा च पर्याय आहे विजातीय ध्रुव. प्रश्न दुसरा अ, शास्त्रीय कारणे लिहा. 8 गुणांसाठी 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. पहिले विधान, सावलीत बसून वाचता येते. उत्तर, कारण सूर्य हा विस्तारित प्रकाश स्रोत पृथ्वीपासून खूप दूर आहे. त्यापासून पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूची पडणारी सावली गडद प्रछाया नसून फिकट उपछाया असते. या सावलीत वाचन करण्या इतपत प्रकाश उपलब्ध असतो, म्हणून सावलीत बसून वाचता येते. दुसरे विधान, नैसर्गिक वायू हा पर्यावरण स्नेही इंधन आहे. कारण CNG सारख्या नैसर्गिक वायूच्या ज्वलनानंतर घनकचरा शिल्लक राहत नाही. त्याच्या ज्वलनावर सहज नियंत्रण ठेवता येते. त्याच्या ज्वलनापासून कमी प्रमाणात CO2 आणि पाणी तयार होते. मात्र इतर प्रदूषके तयार होत नाही. त्याची वाहतूक पण सहज होऊ शकते. तिसरे विधान, दात स्वच्छ करण्यासाठी मशेरी वापरू नये. कारण तंबाखू हा आरोग्याला हानिकारक पदार्थ आहे. त्याच्या वापरण्याने अनेक प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. मशेरीत तंबाखू असल्यास या तंबाखूचा परिणाम दात आणि हिरड्या यांच्यावर होतो, म्हणून दात स्वच्छ करण्यासाठी मशेरी वापरू नये. चौथे विधान, हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी. उत्तर, कारण प्रत्येक पदार्थ ठराविक काळापुरताच टिकून राहतो. हा कालावधी खाद्यपदार्थाच्या वेष्टनावर नमूद केलेला असतो. हा कालावधी संपला की त्याच्यात रासायनिक आणि अपरिवर्तनीय बदल घडतात. असे पदार्थ खाल्ल्यास आरोग्याला घातक ठरू शकते. प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यातील फरक स्पष्ट करायचा आहे. सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यास सूर्यग्रहण घडते आणि सूर्य व चंद्र यांच्या दरम्यान पृथ्वी आल्यास चंद्रग्रहण घडते. सूर्यग्रहणात चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. चंद्रग्रहणात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. सूर्यग्रहण अमावस्याच्या दिवशी घडते. चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशी घडते. प्रश्न तिसरा अ, खालील प्रश्नांची 6-7 ओळीत उत्तरे लिहा. 15 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 15 गुणांसाठी 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 3 गुण मिळतील. प्रश्न पहिला, ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धतींचा उपयोग कोठे होतो का? उत्तर, ऊर्ध्वपातन, अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धती वापरली जाते. तसेच द्रावणामधून द्रावक आणि द्राव्य यांना वेगळे करण्यासाठी देखील ऊर्ध्वपातन करतात. या पद्धतीने समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार केले जाते. दुसरे आहे विलगीकरण.
एकमेकात न विरघळणाऱ्या दोन द्रव्यांचे मिश्रण एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धती वापरतात. या पद्धतीने निरनिराळी रासायनिक द्रावणे वेगळी केली जातात. दुसरा प्रश्न, वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा अपव्यय का टाळावा? या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. तिसरा प्रश्न, हवेत खूप उंचावर उडणाऱ्या पक्ष्यांची छाया जमिनीवर का दिसत नाही? चौथा प्रश्न, चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म लिहा. चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जातात. चुंबकीय बलरेषा एखाद्या स्प्रिंगसारख्या ताणलेल्या अवस्थेत असतात. चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात. चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदत नाहीत. प्रश्न 5वा, आकाश निरीक्षणामध्ये ध्रुवतारा का महत्त्वाचा आहे? कारण ध्रुवतारा नेहमी उत्तर दिशा दर्शवतो. सप्तर्षींच्या तारकासमूहावरून ध्रुवतारा शोधता येतो. तसेच शर्मिष्ठेच्या निरीक्षणावरून देखील ध्रुवतारा दिसून येतो. ध्रुवताऱ्याच्या एका बाजूला सप्तर्षी तर दुसऱ्या बाजूला शर्मिष्ठा असतात. त्यामुळे ध्रुवताऱ्याच्या निरीक्षणावरून इतरही तारकासमूहांची निरीक्षणे करता येतात. ब प्रश्न, ग्रहणाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही कोणता प्रयत्न कराल? त्या ठिकाणी आपण उत्तर लिहिलेले आहे. प्रश्न 4, खालील प्रश्नांची विस्तृत उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. त्यातील पहिला प्रश्न आहे, टीप लिहा, वनसंपत्ती. आणि दुसरा प्रश्न आहे, सूक्ष्मजीवांची हानिकारकता स्पष्ट करा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आले आहे. सूक्ष्मजीवांमुळे अन्न खराब होते. विशेषतः निरनिराळ्या अन्नावर दमट आणि उष्ण हवेत बुरशी येते. सूक्ष्मजीव एन्टेरोटॉक्झिन्सची निर्मिती करून अन्न विषबाधा घडवून आणतात. अनेक प्रकारचे रोगकारक सूक्ष्मजीव वनस्पती, प्राणी आणि मानव यांच्यात विविध प्रकारचे रोग निर्माण करतात. आमांश, टायफॉइड, कॉलरा, कावीळ, गॅस्ट्रो अशा रोगांच्या साथी सूक्ष्मजीवांमुळे येतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची सामान्य विज्ञान या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.